नमस्कार मित्रांनो मी श्रीपाद मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, फार्मर युनिक आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र याबद्दल आता तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमधून मी माहिती सांगणार आहे। तुम्हाला फार्मर युनिक आयडी कशा प्रकारे काढता येईल, त्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि हे तुम्ही काढायचं कुठून आणि त्याचा उपयोग देखील तुम्हाला कुठे कुठे होणार आहे। खूप महत्त्वाचं हे कार्ड असणार आहे, फार्मर युनिक आयडी कार्ड, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र। आणि या ओळखपत्राच्या आधारावरच तुम्हाला भविष्यातील किंवा आता ज्या चालू आहेत, ज्या शासनाच्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, त्या योजनांमधून जो आर्थिक लाभ मिळतो किंवा कोणताही लाभ शासनाकडून जो मिळतो तो फार्मर युनिक आयडी असल्याशिवाय तुम्हाला आता मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, फार्मर युनिक आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र यासाठी तुम्हाला जवळपास 4 कागदपत्रे किंवा 4 गोष्टी तुम्हाला तयार ठेवायच्या आहेत। हे कार्ड तुम्हाला शासनाच्या विविध योजनांमार्फत जो लाभ मिळणार आहे तो मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे। किंबहुना हे कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे। मग त्यामध्ये पीएम किसान योजना असेल, पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, ज्या ज्या प्रकारच्या काही योजना आहेत किंवा ज्या ज्या प्रकारचे काही सुविधा आहेत ह्या तुम्हाला या कार्डवरतीच आता मिळणार आहेत। या कार्डसाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र म्हणजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी द्यायचा आहे। आधारशी आणि तुमच्या बँकेच्या अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे 712 असणं गरजेचं आहे। 712 किंवा 8A हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही कास्ट मधून जर येत असाल, जर तुम्ही जात प्रवर्गातून येत असाल म्हणजेच SC ST OBC या कास्ट प्रवर्गामधून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचं प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी लागणार आहे। जर तुम्ही ओपन कास्ट मधून येत असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाही। जर तुम्ही कास्ट मधून येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे। ही 4 कागदपत्र किंवा हे 4 वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत। या 4 बाबींच्या आधारे तुम्ही तुमचं फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घेऊ शकता। आता हे ओळखपत्र तुम्हाला काढायचं कुठं आहे? तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती हे ओळखपत्र बनवता येणार नाहीये। यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावरती जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या आहेत, द्यायच्या आहेत आणि तुमचं फार्मर युनिक आयडी हे कार्ड काढून घ्यायचं आहे। आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 24 तारखेला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा वितरित होणार आहे आणि या हप्त्याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर फार्मर युनिक आयडी हा तुम्हाला आताच काढावा लागणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर CSC सेंटर किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी भेट द्या। ही 4 कागदपत्र त्या ठिकाणी द्या आणि तुमचं फार्मर युनिक आयडी लवकरात लवकर काढून घ्या। जर तुमच्या जवळपास तुमच्या गावामध्ये CSC सेंटर किंवा आपले सरकार केंद्र नसेल तर तुम्हाला तुमच्या तलाठ्याशी किंवा तुमच्या ग्रामपंचायतशी संपर्क साधायचा आहे। त्यांच्या अंतर्गत तुम्हाला हे जे फार्मर युनिक आयडी कार्ड आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र, हे काढून देण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती होती। ही 4 कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत आणि तुमचं फार्मर युनिक आयडी हे कार्ड तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती होती। सर्व तुमच्या मित्रांमध्ये माहिती शेअर करा, आपला व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।